विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे। तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही केलेलं आहे, कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा 800 होमगार्डचा बंदोबस्त यावेळी होता। आपल्या शहरा घटकाचे जवळपास 400 पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते, म्हणजे आपला शॉर्टफॉल होता जवळपास 1200 ते 1400 मॅनपॉवरचा होता। तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला 19ला 116 गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत, तर यावेळी आम्ही जवळपास 555 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी 40 लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता। तर यावेळी जवळपास आम्ही 2,37 लाखाचा माल जप्त केलेला आहे, म्हणजे कमी मॅन पॉवर मध्ये आम्ही जास्त महिन्याभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे। आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे, म्हणजे आताच 3 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता, साधारणतः 70 ते 80 दिवस मिळालेला होता। पण आता विधानसभेला साधारणतः 31 ते 40 दिवसाचा कालावधी कमी होता, तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी केलेली आहे। आणि मतमोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे। जमावबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत, जागा असतील, कार्यालय असतील, घरं असतील, ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असतील किंवा कुठलाही बाकी प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्याही प्रकारे शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ।